चला तर मग आज बनवूया हरभऱ्याची पातळ भाजी। खूप टेस्टी होते ही आणि आता सध्या हरभऱ्या भाजीचा सीझन आहे, तर वर्षभरासाठी आमच्याकडे ही भाजी वाळवून स्टोअर केली जाते। तर शेतातून आणल्यानंतर स्वच्छ निवडून कपड्याने पुसून वाळवून घेतली आणि त्याला वाळल्यानंतर चुरून घ्यायचं। याच्यामध्ये वाळवते वेळी कोथिंबीर किंवा मेथी घालायचं म्हणजे भाजी टेस्टी होते। आता एक अर्धी वाटी जर भाजी घेतली असेल तर त्याच्यात 4 ते 5 चमचे बेसन पीठ घालायचं आणि दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं। पातेलं ठेवले गॅसवरती, त्यात तेल, जिरं, मोहरी आणि हिरवी मिरची आणि लसूण याची जाडसर पेस्ट घातली। ते छान फ्राय करून झालं की हळद घालायची आणि गरजेनुसार पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घातलं आणि शेंगदाणे भाजून जाडसर भरड केली। ती शेंगदाण्याचं कूट घातलं जाडसर आणि पाण्याला उकळी आली की मग त्याच्यामध्ये हे हरभरा भाजी आणि बेसन पिठाचं मिश्रण घालायचं आणि छान ढवळून घ्यायचं गुठळ्या न होऊ देता। आणि नंतर भाजी स्लो गॅसच्या फ्लेमवरती 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायची। गरमागरम भाजी आणि भाकरी खूप टेस्टी लागते। ताज्या भाकरीपेक्षा शिळ्या भाकरीबरोबर खूप छान लागते ही भाजी। तर हरभऱ्याची अशी भाजी एकदा नक्की बनवून बघा।